अलीकडे काही दिवसात सतत एक पॅटर्न दिसतोय. कुणाचा तरी व्हिडिओ व्हायरल होतो, सोशल मीडियावर तो जोरात फिरतो, त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू होतात आणि काही दिवसात विषय शांत होतो. उदाहरण द्यायचं झालं तर कालच नरहरी झिरवाळ यांच्या नावाशी जोडून एक व्हिडिओ व्हायरल झाला. मी फक्त यावरच बोलणार नाही, तर याआधीही घडलेल्या घटना आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी विठ्ठल साबळे आणि तुम्ही पाहताय बाई माणूस. झिरवळ यांच्या व्हिडिओमध्ये ते एका तृतीयपंथी व्यक्तीसोबत शासकीय निवासस्थानात आक्षेपार्ह अवस्थेत दिसतात. विशेष म्हणजे या प्रकरणात त्या तृतीयपंथी व्यक्तीशी त्यांचे संबंध असल्याचा आणि विश्वासात घेऊन हे सगळं घडल्याचा चर्चा रंगल्या. त्यामुळे हा विषय आणखीन गंभीर बनला. या व्हिडिओमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आणि राजकीय वर्तुळातही यावर जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे झिरवळ यांचं नाव एकदम चर्चेच्या केंद्रस्थानी आलं. आता नाशिकच्या आशिकचं प्रकरण तुम्हाला माहितच असेल. हे तर थेट हादरवून टाकणार आहे. स्वतःला आध्यात्मिक आणि ज्योतिष तज्ज्ञ म्हणून समोर मांडायचा, लोकांचा विश्वास जिंकायचा आणि मग त्याचाच गैरफायदा घेत महिलांना जाळ्यात ओढायचा. त्याने अनेक महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गुप्तपणे अश्लील कृत्य केलं. प्रकरण इतकं मोठं आहे की 100 पेक्षा जास्त व्हिडिओ असल्याचा चर्चा रंगल्या. त्यामुळे हा विषय फक्त एका व्यक्तीपुरता राहिला नाही, तर त्यामागे अजून मोठं काही जाळं आहे का, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झाला. अजून एक प्रकरण, अलीकडे सत्तेतील भाजपचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीतही असंच काहीसं पाहायला मिळालं होतं. एका महिलेने त्यांच्यावर छळाचे आणि अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप केले. हा विषय खूप गाजला, राजकारण तापलं, विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केली, पण त्याच वेळी कोर्टात केस गेली आणि ते निर्दोष सुटले. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. म्हणजे आरोप आणि निकाल यामध्ये मोठा फरक दिसतो आणि सामान्य माणूस पुन्हा गोंधळात पडतो की नेमकं खरं काय मानायचं. हेमंत गोडसे हे महाशय आहेत बंडखोर शिंदे नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार. यांच्या नावासोबतही 2024 मध्ये एक वादग्रस्त व्हिडिओ चर्चेत आला होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ अचानक सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यात ते एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचा दावा करण्यात आला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आणि राजकीय वर्तुळात त्यावर जोरदार चर्चा रंगली. त्यामुळे त्यांचं नाव त्या काळात या प्रकरणामुळे विशेष चर्चेत आलं. रुको रुको, और एक व्हिडिओ है, वो है भाजपचे माजी खासदार किरीट सोमाई यांच्या बाबतीत. 2023 मध्ये अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला. विरोधकांनी गंभीर आरोप केले. चौकशीची मागणी झाली. सरकारलाही तपास करावा लागला. पण इतकं सगळं होऊनही आजपर्यंत त्या व्हिडिओची सत्यता सिद्ध झालेली नाही. ना कोर्टात काही ठोस निष्कर्ष, ना कोणती कारवाई. मग प्रश्न उभा राहतो की एवढा मोठा गाजावाजा झाला पण शेवटी निष्कर्ष शून्य का? यात आणखीन एक मोठा मुद्दा म्हणजे नाना पटोले यांनी केलेला हनी ट्रॅपचा दावा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की त्यांच्याकडे पेनड्राईव्ह आहे. अनेक मोठे लोक यामध्ये अडकलेले आहेत. जर खरंच असं काही असेल तर मग ती नावं बाहेर का आली नाहीत? तपास पुढे का गेला नाही आणि कारवाई का झाली नाही? हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. अशा विधानामुळे लोकांमध्ये संशय निर्माण होतो, पण त्याचा शेवट मात्र दिसत नाही. हा सगळा प्रकार पाहिला की एक मोठा प्रश्न उभा राहतो की महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कुठे चाललंय? विचारांची लढाई संपलेली आहे का? आणि त्याच्या जागी आता व्हिडिओ, आरोप आणि बदनामी यांची लढाई सुरू झाली आहे का? शेवटी गोष्ट एवढीच आहे की महाराष्ट्राला जर खरंच पुढे न्यायचं असेल तर राजकारणात पारदर्शकता आणि जबाबदारी दोन्ही आवश्यक आहे. लोकांना सत्य हवं आहे, अफवा नाहीत. आणि तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार. नेमकं महाराष्ट्रात चाललंय तरी काय?